निळोबाऱ्यांना जेव्हा तुकाराम महाराजांचा अनुग्रह होतो, अनुग्रह केल्यानंतर महाराज साधू महात्म्याचा मोठेपणा माझ्या निळोबाऱ्यांना कळाला आणि निळोबाऱ्यांनी महाराज साधू महात्म्याचा, त्या पुरुषाचा मोठेपणा, त्यांचा महिमा या ठिकाणी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रतिपादन केला. आपण ज्यांच्याकडे प्रवासाला चाललोय ना, आता मजल दर मजल करत करत तिथपर्यंत चाललोय, त्या ज्ञानोबाऱ्यांचा महिमा माझे निळोबारे आजच्या अभंगातून गातात. मी सुरुवातीला सुद्धा म्हणून गेलो, ज्ञानोबाऱ्यांचा नाम उल्लेख नाही केला, पण महिमा कोणाचा आहे इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला कळेल की हा महिमा किंवा हे वर्णन माझ्या ज्ञानराजांचं चालू आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाऱ्यांचा महिमा निळोबाराय गातायत महाराज. ज्ञानोबाऱ्यांचं जीवन चरित्र सगळ्यांना माहित आहे. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांच्या उदरी तेजपुंज 4 लेकरं जन्माला आली, अवतारी पुरुष. ते म्हणजे निवृत्ती दादा, ज्ञानेश्वर महाराज, सोपान दादा, सोपान काका आणि मुक्ताबाई. जीवनामध्ये जर आपण पाहायला गेलं महाराज, थोडासा इतिहास बघा. एखादा सत्पुरुष पोटी आल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये किती संकट त्यांना झेलावी लागतात. सुवर्णाला महाराज शेवटचा कस लागल्याशिवाय सुवर्ण सिद्ध होत नाही, लक्षात घ्या. साधू उगीच साधू नाही झाला महाराज, अनेक परीक्षा देत देत महाराज या समाजाने त्याला तपासून पाहिलं, तेव्हा साधू पद या समाजाने तिथपर्यंत लावलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता जीवन किती संकटातलं गेलं, किती काठिण्यामध्ये गेलं. संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर गुरुची आज्ञा स्वतःला हौस म्हणून प्रपंच केला नाही, पण गुरु आज्ञा शिरसा वंद्य मांडली आणि पुन्हा प्रपंचात आले. जा विठ्ठला, अरे तुझी पत्नी वाट बघते, तिथं जा. तुझ्या पोटी 4 रत्न जन्माला येणार आहेत, ते जगाचं कल्याण करण्याकरता. इथं थांबू नको काशीमध्ये. आज तुझी गरज महाराष्ट्राकरता आहे, आणि महाराष्ट्राकरता नाही तर संपूर्ण विश्वाकरता, या विश्वाच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी अवतीर्ण होणारे संत तुझ्या पोटी येणार आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट महाराज. विठ्ठल पंत या ठिकाणी आळंदीमध्ये येत आहेत. पहाटे पहाटेची वेळ आहे. रुक्मिणी माता अंगणामध्ये रांगोळी काढत होती. रांगोळी काढली, प्रदक्षिणा तुळशीला केल्या. दरवाजा उघडला गेला. दाढी वाटलेली, जटा वाटलेला पुरुष समोर पाहिला. विचार करू लागले, कोण आपण? रुक्मिणी, मला ओळखलं नाही, मी विठ्ठल. दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहू लागले महाराज. संन्यास धर्म स्वीकारलेले विठ्ठल पुन्हा आपल्याकडे आलेले आहेत. एका महात्म्याचा शब्द खरा ठरला. त्या महात्म्याने वचन दिलं होतं, पोरी तुझा संसार पुन्हा चालू होईल, तुझ्या पतीला मी परत करतो. विठ्ठल पंत घरी आल्यानंतर प्रपंच चालू झाला. पण लोकांनी महाराज जसं एखाद्या जनावराला नाळ पडली की पक्षी त्याच्यावर चोच मारतात, बिकट अवस्था. आळंदीमध्ये राहणं मुश्किल झालं. लोक बोलायला लागली, हसायला लागली. अरे कोणीही उठावं, प्रपंच करावं, कोणी उठावं, संन्यास घ्यावा. काय तमाशा लावलाय? शास्त्र काय जाणता की नाही? विठ्ठल पंतांना नको नको त्या गोष्टी ऐकायला लागल्या. शेवटी विठ्ठल पंतांनी सिद्ध बेटामध्ये झोपडी बांधून राहायला लागले. पण तरी सुद्धा त्यांच्या जीवनातल्या हाल अपेष्टा संपल्या नाही. 12 वर्ष सिद्ध बेटात राहिले. 12 वर्ष सिद्ध बेटात राहिले आणि 12 वर्ष एक तप पूर्ती झाल्यानंतर एक तेजपुंज रत्न तिच्या पोटी जन्माला आलं. ते निवृत्ती जगाचं कल्याण करण्याकरता, जगताचे गुरु म्हणून या ठिकाणी आपल्या करता आले महाराज. आपण नेहमी म्हणत असतो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष कोळला गहिणी प्रती, गहिणी प्रसादे निवृत्ती दाता, ज्ञानदेव सार चोचविले. ही परंपरा आदिनाथापासून आलेली परंपरा निवृत्ती दादांपर्यंत आली आणि निवृत्ती दादांनी ही परंपरा ज्ञानदेवाला दिली. संपूर्ण विश्वापर्यंत ही परंपरा गेली. पहिलं रत्न जन्माला आलं निवृत्तीच्या रूपाने, निवृत्ती दादाच्या रूपाने. दुसरं रत्न या ठिकाणी या समाजाला प्राप्त झालं ज्ञानोबराय, ज्ञानाच्या रूपाने. सोपा मार्ग सांगण्याकरता सोपानदेव अवतीर्ण होतात आणि शेवटी सगळं झालं की मुक्ती कशाने प्राप्त होते? ती मुक्त अवस्था म्हणजे मुक्ताबाई. ही 4 रत्न या समाजाला प्राप्त झाली, या लोकाला प्राप्त झाली. हे आपलं परम भाग्य. पण
पण या समाजाला साधू पुरुषाचा मोठेपणा कळाला नाही कळाला महाराज. साधू पुरुषाचे त्या ठिकाणी कितीतरी यातना भोगाव्या लागल्या. विठ्ठल पंतांनी पाहिलं, आपल्या डोळ्यासमोर जर आपल्या लेकरांची जर एवढे हाल अपेष्टा होत असेल तर आपण गेल्यानंतर या मुलांचं कसं होईल. म्हणून धर्मपीठापुढे गेलं पाहिजे. विठ्ठल पंत धर्मपीठापुढे जातायत, धर्मपीठाला वंदन करतात आणि सांगतात, बाबा जीवनामध्ये जर मी या ठिकाणी माझ्याकडनं एखादी गोष्ट चुकीची घडली असेल, माझ्याकडनं दोष घडला असेल, तर त्या दोषाचे वाटेकरी माझी मुलं नाहीत, तर त्याचं प्रायश्चित्त काहीतरी दंड असेल ते मी घ्यायला तयार आहे. तर माझ्या मुलाला या समाजामध्ये घ्या, त्यांची मुंज होऊ द्या. माझी मुलं मोठी व्हायला लागले. पुन्हा विनंती केली, पण धर्मपीठ ऐकायला तयार नाही. शेवटचा दंड जे असेल ते मी स्वीकारायला तयार आहे, पण माझ्या लेकरांना, माझ्या मुलांना समाजात घ्या, त्यांच्या मुंज होऊ द्या. वेळ निघून चालले. समाजाने पानं चालायला सुरुवात केली महाराज त्या धर्मपीठाने, आणि सगळ्यांनी एकमुखाने एकच शब्द, एकच उच्चार निघाला, विठ्ठला अरे तुझी मुलं या समाजामध्ये राहावी असं जर वाटत असेल, तुझ्या मुलांची मुंज व्हावी असं जर वाटत असेल, तर तुला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. एवढे शब्द कानावर पडले महाराज. देहांत प्रायश्चित्त हे शब्द कानावर पडले. पायाखालची वाळू जमीन सरकली गेली. दपकत्या पायाने विठ्ठल पंत आपल्या झोपडीच्या दिशेने म्हणजेच सिद्ध बेटाच्या दिशेने आले. रुक्मिणी माता त्या मुलांच्या समवेत त्यांना गप्पा गोष्टी करत होती. विठ्ठल पंत थोड्या दबक्या पावलाने आलेले आहेत हे कळल्यानंतर रुक्मिणी मातेने विचारलं, मला चेहरा पडलेला वाटतो. धर्मपीठापुढे न्याय मागण्याकरता गेलेले, काय दिला नाही आपल्याला, बोला ना. आपल्या मुलांची मुंज होईल का? आपल्या मुलांना हा समाज स्वीकारेल का? सांगा ना. रुक्मिणी मातेला महाराज एकांतात घेतलं आणि विठ्ठल पंताने सांगितलं, रुक्मिणी आपली मुलं समाजामध्ये राहावी असं जर तुला वाटत असेल तर आपल्या दोघांना त्यांच्या करता मरावं लागेल. आणि खरं सांगू महाराज, एक दाना जमिनीत जात नाही तोपर्यंत आम्हाला कणीस मिळत नाही. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता रूपी दाना जमिनीत गेला म्हणून तर हा कणीस आपल्याला प्राप्त झाला. लक्षात घ्या, म्हणून हा कणीस मिळाला. किती त्यागमय जीवन. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेने ठरवलं, आपल्याला मरायचंय, आपल्याला जायचंय, देहाचा त्याग करायचाय. पण कुठंतरी देहाचा त्याग केला तर आत्महत्येचं पातक लागेल. पण त्रिवेणी संगमामध्ये जर गेलो तर देहाचा त्याग केला तर पातक लागत नाही. विचार केला, रातोरात विचार केला महाराज. दुसरा सकाळचा दिवस गेला. विचार केला, आता जाता जाता शेवटचं गोडधोड लेकरांच्या पुढे करून घालावं. त्या दिवशी आनंदाने मोठ्या उत्साहाने महाराज रुक्मिणी मातेने गोडधोड पदार्थ तयार केले. कुणाकडनं पीठ आणलं, कुणाकडनं काय आणलं, आणि त्या 4 लेकरांच्या पुढे चांगले पदार्थ तयार केले. मुक्ताबाई पुन्हा विचारते, आई, लहान मुलगी बरं का, सगळ्यात लहान. मुक्ती विचारते, आई आज सण आहे का ग? आज घरातून गोड वास येतो, मांडे तयार होतात, चांगले पदार्थ आपल्या घरात तयार झाले, सांग ना आई, आज हे सगळे पदार्थ कशा करता करतेस? रुक्मिणी माता मुक्ता विचारते आणि रुक्मिणी मातेकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं महाराज. आलेला हृदयातला हुंका दाबला गेला. डोळ्यातून अश्रू पडत होते, तेवढ्यामध्ये पदराने सावरले गेले. बाळ, अरे भरपूर दिवस झाले मधुकरीचं अन्न खातो म्हणून असं वाटलं तुम्हाला काहीतरी चांगलं बनवून खायला द्यावं, म्हणून तुमच्या करता हे बनवलं. पण आतून माय झुरत होती, आतून माय रडत होती, विचार करत होती, आजचा दिवस मुलांच्या समवेत आहे, उद्या या मुलांकडे कोण पाहणारे माहित नाही. रुक्मिणी मातेने ते जेवण तयार केलं, 4 लेकरांना वाढलं, पत्रावळी तयार केल्या, प्रत्येकाच्या ताटातलं घास उचललं, प्रत्येकाच्या मुखात भरवायला घेतलं. पण 4ही लेकरांनी हट्ट धरला, आई एखादा घास तुझ्या मुखात घे. आईच्या पुढे मुखामध्ये तो घास पुढे केल्यानंतर रुक्मिणी मातेने तो घास बाजूला केला. बाळांनो, तुमची पोटं भरली की माझीही तृप्ती आहे, तुम्ही खा, आनंदाने खा, आनंदाने राहा. ज्ञानदादाच्या लक्षात आलं, आज आईचा स्वर वेगळा झालाय, आई काहीतरी वेगळं बोलते, आज काहीतरी अघटित घटणार आहे. ज्ञानोबारांच्या लक्षात आलं, निवृत्ती दादांच्या लक्षात आलं. मुक्ताबाईच्या कानावर असे शब्द कधी पडले नव्हते, पण त्या मुक्ताबाईच्या कानापर्यंत हे शब्द पडायला लागले.
चारही भावंड आश्चर्यचकित झाली, आज आई असं का बोलते. चारही लेकरांना वाढत असताना महाराज त्या ठिकाणी डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. मुलं विचारतात, आई रडते कशाला? गोडधोड पदार्थ करून खायला घालते आणि रडते कशाला? बाळांनो, हे आनंदाचे अश्रू आहेत. तिलाच फक्त माहित होतं हे आनंदाचे अश्रू आहेत का दुःखाचे. तिला एवढंच माहित होतं, उद्यापासून आम्ही दिसणार नाही, उद्यापासून ही मुलं कोणाकडे बघून वाढतील याची चिंता माईला असते. महाराज मुलांना खाऊ घातलं, चारही मुलं झोपवली, फाटलेलं लुगडं अंगावर टाकलं. बघा काय अवस्था असेल, किती हालाकीचे दिवस त्या आईने काढले असतील. महाराज फाटलेलं लुगडं 4 लेकरांच्या अंगावर टाकलं, झोपी घातलं, मग तिला कुरवाळली, गालावरून हात फिरवला आणि माई झोपडीच्या बाहेर पडते. एखाद्या मुलाला हॉस्टेलला टाकून बघा, एखाद्या मुलाला हॉस्टेलला टाका, तिथून निघता निघता आईचे पाय निघतात का बघा. 10 वेळा ती फिरून त्या लेकराला जाऊन मिठी मारते, तिचं पोट भरत नाही. तिला माहित आहे माझ्यापासून आता दूर राहणार आहे, पण त्या आईला माहित आहे मी दूर नाही, कायमची दूर चालली. कशी पावलं निघतील महाराज, कशी पावलं निघतील. झोपडीच्या बाहेर जायची, पुन्हा पळत यायची, पुन्हा बाहेर जायची, पुन्हा पळत यायची. विठ्ठल पंताने एकच सांगितलं, रुक्मिणी, जर या 4 लेकरांपैकी एकही मुलगा जरी उठला आणि जर आपल्याला विचारला, बाबा एवढ्या रात्री कुठं चालला, तर तुझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे का? बोल. नाही ना? मग चल, आता विलंब करू नको, वेळ नको करू, निघलं पाहिजे. दोघेही महाराज निघतात, हाताला हात पकडला. रुक्मिणी माता विठ्ठल पंत निघतात, देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता त्रिवेणी संगमावर जातात, आपला देह समर्पण करतात. मला खरं सांगा, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेने ज्ञानोबाऱ्यानं करता, निवृत्ती दादानं करता आपला स्वतःचा देह समर्पण केला, पण ज्ञानोबाऱ्यांना या समाजाने न्याय दिला का बोला? तरी सुद्धा या मुलांना त्यांनी वाळीत टाकलं. आळंदीमध्ये भिक्षा मागू दिली नाही, आळंदीमध्ये भिक्षा बंद केली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज त्यांच्याच नावाने जिथं मुक्काम पडतो तिथं गोडधोड पदार्थ मिळतात. काय भजन करतो आम्ही, काय भजन करतो? ज्ञानोबा तुकाराम. ज्या ज्ञानोबा तुकोबारायांचं भजन करत करत आम्ही मजल दर मजल करत जातो. सकाळी गरम पाणी जे पाहिजे ते आम्हाला प्राप्त होतं महाराज, आहे ना दादा? ज्यांच्या नावात एवढी शक्ती महाराज की कोणही माणूस उपवाशी राहत नाही, त्या महात्म्याला त्या काळी एकेकाळी उपवाशी झोपावं लागलं. विठ्ठला विठ्ठला. त्यांच्यातले हाल संपले नाही, कोणी मधुकरी वाढली नाही. ज्ञानोबाने सांगितलं का हो, माझ्या माय बापाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावल्यानंतर आमची मुंज होणार, समाज आम्हाला घेणार आहे, असं आमच्या माय बापाला सांगितलं. आमचे आई वडील गेले तरी आम्हाला समाजात का घेत नाही? अरे संन्यासाची कार्ट कितीही शुद्ध झाली तरी ती शुद्ध असतात का? मग काका काय केलं पाहिजे आम्ही? त्याच्याकरता पैठणला जा, पैठणला जा, त्या ठिकाणी तिथून शुद्धीपत्र आणा, मग हा समाज तुम्हाला स्वीकारेल. आई वडील गेले तरी महाराज पुन्हा शुद्धीचा कस लावावा लागला. कोणाला? ज्ञानोबारायांना. आज किती महाराज जे आळंदीत राहतात त्यांना विचारा, नुसतं नामचिंतन केलं तर लोक मधुकरी देतात. एकाच दिवस जर मधुकरीच्या घरी गेलो नाही तर ती माऊली दुसऱ्या दिवशी विचारते, माऊली तुम्ही आमच्याकडे काल का बरं आले नाही? आम्ही सुद्धा 4 वर्ष मधुकरी मागितली महाराज, पण कोणीही आम्हाला सांगितलं नाही आज येऊ नका म्हणून. उलट मधुकरीला जर गेलो नाही तर दुसऱ्या दिवशी आम्हाला विचारायचे, माऊली तुम्ही का आला नाही? काल आमची माऊली उपवाशी राहिली. काय भाव असेल? ज्ञानोबाने सांगितलं, आमच्या जीवनात आम्ही काय एवढं पातक केलं की आम्हाला हा समाज स्वीकारू शकत नाही. त्याने सांगितलं, समाज स्वीकारावा असं वाटत असेल तर पैठणला जा. त्याने विचार केला, ठीक आहे, 4ही भावंड पैठणकडे चालतायत ना, लहान लहान लेकर. पैठणच्या दिशेने प्रवास चालू झाला. पैठण गावामध्ये प्रवेश केला, धर्मपीठापुढे गेले आणि तिथं धर्मपीठापुढे असलेल्या ब्राह्मणाला विनंती केली, काका आम्ही आळंदीवरनं आलोय, माझ्या वडिलांनी प्रपंच केला, नंतर संन्यास घेतला, संन्यास धर्मातून पुन्हा प्रपंच केला, म्हणून गावांनी आम्हाला वाळीत टाकलं. म्हणून गाव म्हणतो पैठणला जा आणि शुद्धीपत्र घेऊन जा. माझ्या वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं, काका आम्हाला शुद्धीपत्र पाहिजे. काही लोक चेष्टेने विचारायला लागली, आपल्याकडे एखादा कोणी आला तर आपण टिंगर करतो ना, काय रे नाव तुझं? लोकांनी चेष्टा करायला सुरुवात केली. कोणाची? ज्ञानोबारायांची, माझ्या निवृत्ती दादांची चेष्टा करायला सुरुवात केली.
ज्ञानोबरांची निवृत्ती दादांची चेष्टा करायला सुरुवात केली. विचारलं, काय रे पोरा, तुझं नाव काय? काका, माझं नाव निवृत्ती. काय रे तुझं नाव काय? काका, माझं नाव ज्ञानेश्वर. तुझं नाव काय? माझं नाव सोपान. तुझं? मुक्ता. दुसरा म्हणतो, त्या नावात काय? अरे समोरून हा रेडा आलाय ना, हा पखालवाला आलाय ना, त्याचं सुद्धा नाव काय आहे? ज्ञान्या आहे. त्याचंही नाव ज्ञानेश्वर आहे. अरे चांगलं चांगलं पोपटासारखं बोलता, इकडे बघा. विठाल विठाल. माऊलींना हिनवायला सुरुवात केली. अरे नावात काय? तिथून येणारा जो पखालवाला आहे ना, त्याच्या जवळ जो रेडा आहे ना, त्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे. तू चांगल्या वेदाच्या रुच्या म्हणतो, सगळं काही म्हणतो, पण एक लक्षात ठेव, वेदाच्या रुच्या सगळ्या काही तुला प्राप्त आहे. ज्ञानोबाने सांगितलं, त्यात काय? तो आणि मी वेगळा कुठे? तो आणि मी सारखा. एका माणसाने रेड्याच्या पाठीवर असूड मारला. हे सगळं का सांगतो? ज्याच्या भेटीला चाललोय त्याचा इतिहास तुमच्या पुढे मांडतो महाराज. किती यातना त्यांनी भोगली आणि त्यांचा महिमा काय आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. रेड्याच्या पाठीवर असूड मारल्याबरोबर ज्ञानदादाच्या पाठीमध्ये वळ उमटली. मुक्ताई कडाडली, काका त्या रेड्याला मारू नका. त्या रेड्याला मारता पण माझ्या दादाला लागतं. पाठ पाहिली तर महाराज वळ उमटलेली. एकाने सांगितलं, अरे त्याचा बाप तिकडे गेलता काशीमध्ये, काहीतरी बंगाली विद्या शिकला असेल म्हणून त्याच्या पाठीवर लोक टिंगल करायला लागले. नावात काय आहे? अरे तो रेडा आहे, तू माणूस आहे, त्याचं नाव ज्ञान्या, तुझं नाव. मग तू जसं वेद म्हणतो तसा म्हणेल का? ज्ञानदेवाने हात जोडले, सांगितलं, काका तुमची कृपा झाली तर तो रेडा सुद्धा वेद बोलू शकतो. सांगा ना कोणता वेद बोलायचा? सगळ्यात कठीण असलेला वेद ऋग्वेद आहे आणि तो ऋग्वेद महाराज त्या ठिकाणी तुम्ही म्हणून दाखवा असं सांगितलं. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी रेड्याला जवळ घेतात. रेड्याच्या महाराज मस्तकावर हात ठेवतायत आणि मस्तकावर हात ठेवल्यानंतर त्या रेड्याच्या मुखातून वेदाच्या रुचा बाहेर पडायला लागल्या महाराज. ज्ञानोबाराने हात ठेवला तर रेडा काय म्हणायला लागला? वेद. विचार करा, माझ्या माऊलींची कृपा रेड्यावर झाली तर रेडा वेद बोलू शकतो. रेडा हा किती निर्बुद्ध पाणी आहे. किती रस्त्यातून चालला तर 4 वेळा हॉर्न वाजवला तरी तो बाजूला सरकत नाही. शेवटी गाडीतून उतरून एखादा फटका त्याच्या दिला तेव्हा कुठं तो पाठीमागे वळून पाहतो काय चाललंय भारतात. एवढा निर्बुद्ध पाणी महाराज. लहान वासरू जर असेल तर बघा तुम्ही, तर जर प्यायला जर सोडलं ना त्या मालकाने तर ते पहिलं त्यालाच चाटतंय, ते त्याच्या पायाला त्याच्या अंगाला गेलं. मग तो एक झापड मारतो, पुन्हा तो रेडा पुढं 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 जातो. जी म्हैस लाद देत नाही त्याच्या लक्षात येतं जी लाद देणार नाही ती आई आपली. एवढा कठीण महाराज. आणि खरं सांगा महाराज, एवढा जड बुद्धीचा तो रेडा. आजपर्यंत सर्कस मध्ये सगळे प्राणी तुम्ही पाहिले असतील. वाघ सुद्धा तिथं वापरला, सिंह वापरला, हत्ती वापरला, सगळं वापरलं. पण कुठल्या सर्कस मध्ये रेडा पाहिला का तुम्ही? बोला, एवढ्या सर्कशी पाहिला तुम्ही? रेडा पाहिला कधी? नाही पाहिला ना. त्या मास्टरला पण माहिती आहे बाकीचे प्राणी शिकवणं सोपं आहे, रेड्याला शिकवता शिकवता आपण वेडे होऊ. विठाल विठाल. एवढा कठीण असलेला जीव आहे, पण अशाही त्या प्राण्याच्या मुखातून वेदाच्या रोचा म्हणवल्या. ही ज्ञानोबाऱ्यांचा मोठेपण आहे. रेड्या मुखी वेद बोलविला. बोलवण्याची गरज नव्हती, त्यांना काही चमत्काराशी घेणं देणं नव्हतं. पण त्या धर्म मार्तंडांना झालेला अहंकार तो गलित करायचा होता.
म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी त्यांचा स्वतःचा मोठेपणा तिथं दाखवला. रेड्या मुखी वेद बोलविला. पुढचा शब्द महत्वाचा आहे. गर्वद्विजाचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. ब्राह्मणांचा गर्व हरण करण्याकरता ज्ञानोबांना हा चमत्कार करावा लागला. ज्ञानोबांना एवढा चमत्कार येत होता महाराज, त्यांना मधुकरी मागायची गरज नव्हती, पण तरी सुद्धा आपल्या कल्याणाकरता प्रत्येकाच्या घरी दारी जाऊन मधुकरी मागितली का, या समाजाचं कल्याण व्हावं. विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज सांगतात महिषी पुत्रामुखे. महिषी पुत्रामुखे निळोबारे शब्द का वापरतात, रेडा का वापरला नाही, त्याचं कारण आहे उद्या पुढे जाऊन माणसं शंका घेतील. रेड्यामुखी वेद बोलला म्हणजे रेड्या नावाचा कोणतरी माणूस असेल आणि त्या माणसाच्या मुखातून काय केला, आड नावाचा कोणतरी माणूस असेल आणि त्याच्या मुखातून ज्ञानोबाने वेद बोलवला. ही लोकांना पुढे जाऊन शंका येऊ नये म्हणून निळोबाराय शब्द वापरतात महिषी पुत्रामुखे. म्हशीचा पोरगा कोण, कोणी म्हसा म्हणतो, कोणी रेडा म्हणतो. आपल्या भाषेत प्युअर शब्द आहे. माणसं तशी वागायला लागली की माणसं म्हणतात तो लय ठाला. नुसता भार व्हायला लागला की माणसं म्हणतात तो कोण आहे, बैल आहे. आणि येड्यासारखा माणूस करायला लागला माणसं म्हणतात तो लय टोनगा आहे. असा जड बुद्धीचा प्राणी महाराज. अशाही म्हशीच्या पुत्राच्या मुखातून वेदाच्या रुचा म्हणणारे माझे ज्ञानोबा आहे. लक्षात घ्या, ज्ञानोबा आहे. महिषी पुत्रामुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसुनिया. महाराज चमत्कार ज्ञानोबाऱ्यांचा कळाला. ज्ञानोबाऱ्यांना खांद्यावर घेऊन ही मंडळी नाचायला लागली. जोपर्यंत चमत्कार होत नाही तोपर्यंत नमस्कार होत नाही दादा. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. आणि या ठिकाणी एक सांगू आणखीन एक, जग डोक्यावर माणसाला केव्हा घेतं, त्याची कीर्ती केव्हा गातो. ऐका, महाराज सांगतात या ठिकाणी एक अशी स्त्री होऊन गेली, कितीतरी अनाथ लेकरांची माय झाली महाराज. तिचं नाव बोला, शिंदेताई सतपाल. तिचं एक महत्वाचं वाक्य आहे, या महाराष्ट्रामध्ये ज्याला मोठं व्हायचं आहे त्याला मरावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाऱ्यांचा मोठेपणा कळाला. या समाजाने डोक्यावर घेऊन नाचायला लागले, उदो उदो केला. लोकांनी आग्रह केला, माऊली आणखी काही दिवस इथं वास्तव्य करा. माऊलीने सांगितलं आता जास्त थांबणं नाही. माऊली निघाले, पण निघता 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 महाराज त्या रेड्याने विचार केला, माऊली आता तुमच्या संगतीत आलो, आता पैठणकरांकरता मला नका ठेवू, मला घेऊन चला. कोणाला कळालं, तुला रेड्याला कळलं महाराज कोणाच्या संगतीत आणि कोणाच्या बरोबर गेलं पाहिजे. पण आज दोन पायाच्या माणसाला कळत नाही कोणाच्या संगतीत गेलं पाहिजे. दुर्भाग्य. विठ्ठल. रेड्याने सांगितलं, माऊली तुमच्या सोबत घेऊन चला, पण आता इथं थांबणं नाही, या प्रपंचात मला नाही थांबवू शकत. ज्ञानोबाऱ्यांच्या पाठीमागे रेडा चालू लागला. आळ्या फाट्याच्या जवळ आला आणि त्या ठिकाणी त्या रेड्याने देह सोडला गेला. माझ्या माऊलीने त्या ठिकाणी त्याला समाधी दिली. मला सांगा, कुठं तुम्ही पाहिलंय उभ्या आयुष्यामध्ये की या जगामध्ये रेड्याचं मंदिर आहे? हे काळ्याचं सोडलं तर कुठंच नाही. कधी तुमच्या रस्त्यातून जाताना रेडा पाहिला आणि माणसं धावत गेली, थांब 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 जरा दर्शन घेते, कधी पाहिले असं? एखादी गाय जाताना दिसली तर माणसं धावून जातात. एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी गेली तर 10 रुपयाची पेंडी घेतात, तिला विकत आणि तिला घालतात. पण एवढा रेडा रस्त्याला फिरतो महाराज इकडून तिकडून, पण त्याच्याकडे डुंकून सुद्धा माणसं पाहत नाही. पण ज्ञानोबाऱ्यांची कृपा झाली, ज्ञानोबाऱ्यांची कृपा झाली. ज्ञानोबाऱ्यांचा स्पर्श ज्या रेड्याला झाला, आज माणसं तिथं डोकं टेकतात. हा साधूचा महिमा. विठ्ठला. तिथून पुढचा प्रवास चालू झाला. आळंदीच्या दिशेने खाली आले, पण येता 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 पुळतांबे नावाचं गाव लागलं. आणि पुळतांबे नावाचं गाव लागल्यानंतर तिथं प्रस्थ होतं ते चांगदेव महाराजांचं. 64 कला आणि 14 वेळा काळाला परत पाठवलेला महात्मा आहे, योगीराज आहे. ध्यानस्थ बसला की परिसरातली प्रेत येऊन त्या आश्रमात येऊन टाकतात.
म्हणजे ज्यांची ज्यांची गरज वाटते लोकांना ती माणसं तिथं आणून, जी काही कामाची नाही ती लोक तिकडच नेऊन जाळतात, पेटवतात. पण खरंच वाटतं महाराज ही माणसं आपल्या करतात, ती माणसं त्या आश्रमात नेऊन टाकतात. आणि महाराज आश्चर्य असं आहे, 6 महिन्यातून समाधी उत्थान पावली, फक्त नजर टाकली की सगळी प्रेत उठून घरी जायची. महाराज काय सामर्थ्य असेल. ज्ञानोबाने आधी करून ही भावंड त्या दिशेने चालत असताना तो आश्रम लागला आणि त्या आश्रमाजवळून जात असताना मुक्ताबाईच्या वासाला ती दुर्गंधी आहे नाकाला. आणि मुक्ताबाईने विचारलं, ज्ञानदादा हे कसली घाण सुटली? ज्ञानदादाने सांगितलं, इथं चांगदेव महाराजांचा आश्रम आहे आणि चांगदेव महाराजांच्या आश्रमामध्ये अनेक परिसरातली लोक, मृत लोक आणून टाकली जातात. 6 महिन्यातून समाधी उत्थान पावली की मग त्यांच्याकडे पाहिलं की सगळी घरी निघून जातात, जिवंत होतात. मुक्ताबाईने सांगितलं, किती वेळ आहे दादा? म्हणजे आणखी 2-4 महिने लागतील. मुक्ताबाईने सांगितलं, त्याच्याकडे 2-4 महिने कशाला, उठू का मी आता? मुक्ताबाई तडका फडकं बोलायचं बरं का, आता उठू का मी? त्यांना म्हणे उठव. मेलेल्या कुत्र्याचं हाड उचललं, फक्त फिरवलं महाराज, सगळी माणसं उठून घरी गेली. आणि हे मंडळी आळंदी कधी प्रस्थान करतायत. समाधी उत्थान पावल्यानंतर चांगदेव महाराजांनी विचार केला, अरे परिसरात असा डॉक्टर तरी कोणता चांगला आलाय, एकही प्रेत आपल्या ठिकाणी. आश्चर्य वाटलं चांगदेव महाराजांना, एकही प्रेत नाही. प्रेतांचा ढिगारा पडत होता पण एकही प्रेत शिल्लक नाही. कमाल वाटली महाराज. पण एका साधकाने सांगितलं, महाराजा आपल्याकडे प्रेत भरपूर होती, पण आळंदीच्या दिशेने 4 भावंड चाललेली, त्यातली 5-7 वर्षाची पोरगी, तिने मेलेल्या कुत्र्याचं हाड उचललं, या प्रेतावर टाकलं, सगळी प्रेत जिवंत होऊन निघून गेली. काय वय होतं त्यांचं? मोठ्याचं असेल 10, 12, 15 वर्ष. महाराज आश्चर्य वाटलं, एवढं कमी वयामध्ये हा प्रताप. त्यांना भेटलं पाहिजे म्हणून त्यांनी विचार केला, भेटायला गेलो पाहिजे. शिष्याने सांगितलं, तुमचा अधिकार महान आहे, तुम्ही स्वतःहून भेटायला जाऊ नका, अगोदर पत्र व्यवहार करा. चांगदेव महाराजांनी पत्र लिहायला सुरुवात केली. पण पत्र लिहित असताना मायना काय टाकावा विचार पडला. आशीर्वाद द्यावा तर ज्ञानाची उंची मोठी आहे, विचार करण्यासारखी. दंडवत घालावं तर आपल्यापेक्षा लहान आहे. काय करावं महाराज? बराच वेळ चिंतन करता 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 चांगदेव महाराजांनी विचार केला, काही सुचत नाही. गुंडाळलं पत्र कोर कोर, तसंच साधकाच्या हातात दिलं, जा दे. आळंदीपर्यंत पत्र नेऊन पोहोचलं गेलं. निवृत्ती दादाच्या हातात दिलं, सांगितलं, चांगदेव महाराजांनी माझ्या गुरुनी पाठवलं. पत्र उघडून पाहिलं तर कोरं पत्र. निवृत्ती दादाने ज्ञानदादा जवळ दिलं, कोरं पत्र. ज्ञानदादांकडनं सोपान काकाकडे गेलं, कोरं पत्र. आणि सोपान काका जवळून पत्र गेलं ते छोटी मुक्ताई. मुक्ताईने नजर टाकल्याने विचारलं, दादा कोणाचं पत्र? खतरनाक होते महाराज, पत्र कोणाचं आहे? मुक्ताबाईला उत्तर दिलं ज्ञानदादांनी, आपण जिथून आलो ना ते चांगदेव महाराजांचं पत्र. मुखातून पटकन शब्द निघाला, मेला 1400 वर्ष जगला पण कोराच राहिला. ज्ञानदादाने हात जोडलं, मुक्ते अगं कोरा होता म्हणून बरा झाला. आज बरीच लोकांची पानं भरलेत महाराज, भरलेल्या पानावर काही लिहिता येत नाही दादा, खरंय ना? पान एकदा भरलं की त्याच्यावर लिहिता येत नाही, कोऱ्या पानावर काही लिहू शकतो. मुक्ते अगं ज्ञानी येतो, त्याला कळलं आपल्या लिहिण्यासारखं काही नाही कोरं पाठवलंय, आता त्याला काहीतरी उपदेश केला पाहिजे. एक वाक्य सांगू, देवाकडे जात असताना आणि साधूकडे जात असताना आपला मोठेपणा सोडून आपण गेलो पाहिजे. एवढंच नाही तर आपण तिथं कोरं होऊन गेलो पाहिजे. विठाला विठाला. त्या ठिकाणी महाराज पत्राचं उत्तर ज्ञानोबाने 65 ओव्याची निर्मिती केली आणि तो ग्रंथ झाला चांगदेव 65. पत्र दुसरा हातात दिला, पत्र पोहोचलं गेलं. चांगदेव महाराजांनी पत्र वाचायला सुरुवात केलं. एकही ओवीचा अर्थ चांगदेव महाराजांना लागत नाही. शेवटी चांगदेव महाराजांनी विचार केलं, ही विभूती साधी सुधी नाही, यांना प्रत्यक्ष भेटलं पाहिजे. पण भेटत असताना स्वतःचा अहंकार सोडला नाही. तेवढाच रुबाबात निघाला, वाघावर बसला, सापाचं चाबूक हातात घेतलं, निघाला महाराज ज्ञानोबांना भेटण्याकरता, निवृत्ती दादाला भेटण्याकरता वाघावर बसलेला आहे. शिष्यांचा मेळा बरोबर आहे, अहंकाराने फुगलेला महाराज आहे.
गुर 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 करत वाहक चाललाय. आवाज ज्ञानोबारांच्या कानापर्यंत गेला. विचारलं काहीतरी कोणतरी येतो. निवृत्ती दादाने सांगितलं, ज्ञाना अरे चांगदेव महाराज प्रत्यक्ष आपल्या भेटीला आले. अंतर्ज्ञानाने जाणलं. ज्ञानदादांनी विचार केला, एवढा मोठा माणूस जर आपल्याला भेटायला येत असेल तर आपण लहान माणसांनी आपण त्यांच्या स्वागताकरता गेलो पाहिजे. सकाळी सकाळी कोवळी ऊन खात बसली ही पोरं होती. एका पडीत भिंतीवर बसलेली होती आणि त्या भिंतीला आज्ञा केली, अगं भिंतीबाई, मोठा माणूस आलाय आपल्याला भेटण्याकरता, आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवशील का? भिंतीला आग्रह केला आणि भिंत चालू लागली. महाराज चालविली जड भिंती, पण ही कशा करता चालवली? हारली चांगयाची भ्रांती. चांगयाची म्हणजे चांगदेव महाराजांची भ्रांती हरण करण्याकरता माझ्या ज्ञानोबारांनी भिंत चालवली. भिंत चालवणं हे त्यांच्या मनात नव्हतं, पण त्याचा अहंकार घालवण्याकरता त्यांना ते करावं लागलं. आणि त्यांना तेव्हा कळलं, तेव्हा 1400 वर्षाचा चांगदेव एक 5-7 वर्षाच्या पोरीला साष्टांग प्रणिपात करतो आणि प्रार्थना करतो. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. खऱ्या अर्थाने आज माझा जन्म सफल झाला आणि आज खऱ्या अर्थाने मी जन्माला आलो. हे आई, मी तुझा गुरुपुत्र झालो. तू मला गुरु करून घे. मी तुझा शिष्य आणि तुम्ही माझ्या गुरु आहात. किती वर्षाची? आणि चांगदेव महाराजांचं वय, वारकरी संप्रदायाने आम्हाला शिकवलं, वारकरी संप्रदाय उंचीवर मानत नाही, वयावर नाही, तर त्याच्या ज्ञानावर श्रेष्ठ ठरतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर आपल्याकडे नेहमी एक वाक्य म्हणतो, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. लहान थोरांच्या पाया पडण्याची रीत आपली वारकऱ्यांची. महाराज नतमस्तक होतो. हे आम्हाला ज्ञानोबाराय मुक्ताई शिकवते. महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. महाराज सांगतात काय त्यांचा महिमा आहे. तो महिमा काय सामान्य आहे, तो महिमा कसा आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नोहे हा सामान्य महिमा संतांचा. हा महिमा संतांचा सामान्य नाही. तो कितीही वर्णन केला तरी महाराज तो माझ्या वाणीच्या तीत आहे. मला वर्णन करण्यासारखं नाही, पण जेवढं काही वर्णन करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. महाराज सांगतात ज्ञानोबारांचा महिमा निळोबाराय गाता. दुसऱ्या चरणामध्ये जो महिमा गायला तो माझ्या नामदेव महाराजांचा. फिरविले देऊल जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवरायांचा अधिकार जर आपण पाहिला महाराज, एक दिवशी प्रकार असा घडला. नामदेवराय औंड्या नागनाथाला जात आहे. ज्ञानोबाराय आधी करून हा प्रवास करत 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 तीर्थयात्रा करत करत औंड्या नागनाथाला ही मंडळी गेलेली आहे. आता जसं महाराज या गावात आल्यानंतर गावकरी सांगतात ना मंदिरात कीर्तन करू,
आता बाजूला जागा आहे म्हणून बाजूला आपण करतो. त्या ठिकाणी त्या मंदिरात नामदेवरायांचं कीर्तन चालू झालं. माणसं प्रवास करून आली, कीर्तन चालू झालं. महाराज नामदेवरायांचं कीर्तन ऐकण्याकरता जनसमुदाय निर्माण झाला. अनेक लोक त्या नामदेवरायांची कीर्ती ऐकून ते कीर्तन श्रवण करण्याकरता आले. नामदेवरायांचं कीर्तन एवढं सुंदर चाललेलं, ते काय महेंद्र महाराजांचं नव्हतं, ते नामदेवरायांचं कीर्तन. नामदेवरायांच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे शब्द नाही, तर महाराज एक एक रत्न आहे, तो कोण घेतले मोती जैसे. अमृताचे कण जसे या धर्तीवर सांडावे, असे अमृत कण ज्ञानोबांच्या मुखातून पाजळत होते. या कर्णपटलाच्या द्वारे अंतकरणापर्यंत ते शब्द पोहोचायचे. माणसं भावविभोर होऊन गेली, तल्लीन झाली त्या कीर्तनामध्ये. पण ते कीर्तन सगळ्या समाजाला आवडलं. प्रत्येक कीर्तनामध्ये दंग झाला, पण तिथल्या धर्म मार्तंडाला मात्र ते कीर्तन पटलं नाही. याची कीर्ती जर इथं गायली गेली तर उद्या आपल्याला कोणी विचारणार नाही, ए नामदेवा, तुला कीर्तन करायचं असेल तर महादेवाच्या मंदिरात कीर्तन करता येणार नाही. तू विष्णूचा भक्त आहे ना, तू पांडुरंगाचा भक्त आहे ना, हे शैवाचं मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन कर, इथं कीर्तन नको करू. नामदेवरायांना वाईट वाटलं, अरे अरे आपलं कीर्तन देवाला मान्य नसेल म्हणून हे विघ्न आलं. एवढं महाराज वाईट वाटलं, माझ्या नामदेवरायांना एवढं वाईट वाटलं, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. नामदेवराय विचार करतात, देवा कुठे भक्ती कमी पडते का माझी? काय माझ्या जीवनात चुकलं, काय पाप केलं? चालू कीर्तन आम्हाला बंद करायला लागलं आणि मंदिराच्या पाठीमागे आले, तुझ्या समोर कीर्तन करावं. पण आज मंदिराच्या पाठीमागे कीर्तन करण्याची वेळ आली. तेवढ्याच भावाने महाराज उचललं तिथून आणि नामदेवराय मंदिराच्या पाठीमागे गेले, कीर्तनाला सुरुवात केली. त्याच जोमाने कीर्तन चालू झालं, त्याच जोमाने, त्याच उत्साहाने मंडळी महाराज त्या ठिकाणी कीर्तन श्रवण करू लागली. जो महादेव होता त्या ठिकाणी औंढ्या नागनाथ, त्या महादेवाला वाटलं, अरे माझ्या नामदेवरायांचं कीर्तन पाठीमागे चालू ना, मी मंदिरात बसू. जगाच्या मालकाने चमत्कार केला. नामदेवराय जिथं कीर्तन करत होते, जगाच्या मालकाने ते मंदिरच फिरून टाकले. पाठीमागे कीर्तन करायला लागला. जगाच्या मालकाला आवडलं नाही. जगाच्या मालकाने मंदिर फिरवलं. मंदिर आजही औंढ्या नागनाथाला जा, मंदिराचा दरवाजा कुठे आणि मंदिरातला नंदी कुठे जरा बघा. हा महिमा काय सामान्य महाराज सांगतात नाही. एवढ्यावर थांबले नाही महाराज. जगाच्या मालकाने ज्यांच्या हातून खाल्लं नैवेद्य हातीचा, आज किती वर्ष नैवेद्य दाखवतो आपण? बोला किती वर्ष झाली? बोला ना. भरपूर वर्ष झाली महाराज आम्ही नैवेद्य दाखवतो, पण आजपर्यंत कधी देवाने त्याला स्पर्श केला नाही. आपण एवढंच म्हणतो, लेकरा बाळा जा आणि देवाला नैवेद्य दाखवून ये. कधी त्याला खाऊ घाल असा शब्द आमच्या मुखातून निघाला नाही. दाखवून ये. बाळ पण जातो महाराज, देवाच्या पुढे ठेवतो, त्याला वास पण लागत नाही, काढून पटकन घरी आणतो महाराज. लक्षात घ्या, सांगायचं तात्पर्य. पण नामदेवरायाने जिद्द पकडली. आईने राऊळामध्ये पाठवलं, नामदेवरायाने ताट समोर ठेवलं, भगवंताला प्रार्थना केली, देवा आजपर्यंत माझे वडील येत होते, तुला जेव घालत होते. नामदेवरायांना कुठं माहित देव जेवत होता? पण सांगितलं महाराज, आज मी लहान आहे म्हणून माझ्या हातून जेवत नाही ना, पण देवाला सांगितलं, देवा जोपर्यंत तू खात नाही तोपर्यंत मंदिरातून हलू शकत नाही, खावं लागेल. नामदेवराय पुन्हा 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 विनंती करताय, प्रार्थना करताय, देवा तुझ्या करता घेऊन आलो नैवेद्याला, घेऊन आलो नैवेद्याला, मज
जवरी का रुसला एक तरी घास घेर विठ्ठला. परमात्म्याला सांगितलं महाराज देवा कशा करता रुसला, मी लहान आहे म्हणून माझं ऐकत नाही का, एक तरी घास माझ्याकडनं घे. देव ऐकायला तयार नाही. नामदेवराने हट्ट पकडला, देवाच्या पुढे गेला, पांडुरंगाच्या पुढे गेला, देवाच्या पायावर डोकं आपटायला सुरुवात केलं. लहान लेकरू जेव्हा देवाच्या पायावर डोकं आपटतंय ना, दगडाच्या मूर्तीतून भगवान परमात्मा प्रगट होत आहेत. नामदेवराला हृदयाशी धरलं, नामा करतो काय मरशील. नामाने सांगितलं देवा तुला कळत नाही, मगासपासून तुला सांगत होतो ना जेव, पण तू जेवायला तयार नाही, आता खावं लागेल. नामदेवरायांना हृदयाशी पकडलं, जगाच्या मालकाने ताटातला घास घेतला, नामाच्या मुखात भरवला आणि एक घास उचलला, स्वतःच्या तोंडात भरवला. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कोण कहता है भगवान खाते नहीं, शबरी के जैसे कोई खिलाते नहीं. मला सांगा ना, कोण सांगतो परमात्मा खात नाही, पण शबरी मातेसारखं प्रेम कोणी निर्माण करून देवाला खाऊ घालणारा आजपर्यंत भेटला नाही. नामदेवराय त्याच्यानंतर प्राप्त झाले आणि नामदेवरायांनी जगाच्या मालकाला खायला घातलं. नोये हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दोन चरणाचा भाव झाला असं समजून एक वेळा मोठ्या प्रेमाने भगवंताचं चिंतन, हाताने टाळी, मुखाने देवाचं चिंतन सगळ्यांनी प्रेमाने करा बरं का. 2 मिनिटं फक्त ध्यानच करा, डोळे प्रत्येकाने मिटा, ध्यान करा. कारण आता द्वादशी आहे ना आजची, ध्यान करा की आपण आता पंढरपुरामध्ये उतरलोय. डोळे बंद करा. पंढरपुरामध्ये आपण उतरलोय आणि उतरल्यानंतर वारकऱ्याची पहिली गोष्ट जर असेल, मनामध्ये चिंतन करा, उतरलोय आपण गोव्यात नाही, पंढरपुरात. पंढरपुरामध्ये उतरल्यानंतर वारकऱ्याची भाविकाची श्रद्धा आहे चंद्रभागेचं स्नान. चंद्रभागेचं स्नानाला गेलो आपण, चंद्रभागेचं स्नान केलं, कपडे बदलले, पुंडलिकरायांच्या मंदिरात गेलो, तिथं दर्शन घेतलं. महाद्वाराच्या पुढे जात असताना त्या पायऱ्या चढत चढत आपण महाद्वारातून प्रवेश केला. चोखोबारायांच्या पायरीला नमस्कार करा. नामदेवरायांची पायरी आहे, तिथं डोकं टेका. समोर गेल्यानंतर एका बाजूला हनुमंतराय, गणपती बाप्पा आहेत, नमस्कार करा. पुढे गेल्यानंतर कान्नोपात्राचं झाड दिसेल, त्याला नमस्कार करा. गाभारात गेल्यानंतर त्या ठिकाणी एक खांब दिसेल तुम्हाला, त्याचं नाव गरुड खांब. त्या गरुड खांबाला आलिंगन द्या. आणि आता गरुड खांबाला आलिंगन दिल्यानंतर थोडस वाकून पहा, सुंदर असं सावळ रूप, मुकुटधारी, कंबरेवर हात ठेवलेला, समपाय ठेवलेला आणि आपल्याकडे पाहणारा तो भगवान परमात्मा आपल्याला दिसतो. त्या परमात्म्याला एवढं सांगा, भगवंता हे आयुष्य मला प्राप्त झालं, हा देह तुम्हाला प्राप्त करून दिला, आता एवढीच इच्छा आहे तुझ्या नामात, तुझ्या भजनात आता आम्ही जो प्रवास करतो तो सुखाने, तो आनंदाने, तुझ्या भक्तिभावाने तुझ्यापर्यंत येण्याचा हा प्रवास आहे, तो आमच्या जीवनात घडावा. एकदा त्याचं नामचिंतन करा. विठोबा रखुमाई
पुत्रा मुखे बोले वैसे पुत्रा मुखे बोले वैसे पुत्रा मुखे बोले सारवे हिंदी बली दोनी सारवे निळोपाऱ्याने आजच्या अभंगातून साधू महात्म्याचं वर्णन, त्याचं मोठेपणा व्यक्त केला. मला वाटतं एक एक पदावर, एक एक चरणावर जर आपण विचार केला तर एक एक कीर्तन 2 तासाचं पूर्ण होऊ शकत नाही, एवढा महिमा मोठा आहे. एक एक वाक्याचा जरी विचार केला महाराज, एक एक वाक्याचा, तरी सुद्धा आपली वाणी कमी पडते. मला तर बाबांनी म्हटलं की 10:15 पर्यंत कीर्तन करा, पण या माणसाकडे बघून, या भाविकांकडे पाहून असं वाटत नाही की कीर्तन थांबवावं. लक्षात घ्या. पण प्रवासातलं कीर्तन आहे, वारीतलं कीर्तन आहे, मर्यादित असावं, म्हणून वाणीला थोडस आवर्त घेतो. महाराज सांगतात, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आणि हे तुमचं प्रेम आहे बरं का, प्रेम आहे तुमचं, या ग्रामस्थांचं प्रेम आहे. तुम्ही आम्हाला हार घातले म्हणजे आमची, तुमची जीत आहे त्याच्यात आमची, बरोबर आहे ना. राम प्रभू वाकत नव्हते, लक्ष्मण दादांनी प्रयत्न केले. महाराज भावापुढे झुकावं लागतं, वाकावं लागतं. चला, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नामदेवरायांच्या हातून जगाच्या मालकाने खावं, त्यांच्या सोबत बोलावं. एवढंच नाही महाराज, नामदेवरायांच्या घरी सुद्धा देवाने जावं. नामदेवरायांनी सांगावं, देवा दिवाळीचा सण आला, आईने बोलवले तुला आंघोळीला, आणि जगाच्या मालकाने नामदेवरायांकडे आंघोळ करायला यावी. हा सामान्य महिमा आहे महाराज. कधीतरी साधूचं चरित्र वाचत चला महाराज. आपलं चारित्र्य शुद्ध करायचं असेल तर साधूचं जीवन चरित्र वाचत चला. विठ्ठल विठ्ठल. आणि अतिशय गोड चिंतन करत असताना महाराज 3ऱ्या चरणामध्ये वर्णन करतात, उदका माझी वया ठेवणे कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना. माझ्या तुकोबाऱ्यांचं वर्णन निळोबाऱ्या करतायत बघा. देहूमध्ये डंका वाजायला लागला तो तुकाराम महाराजांचा. सुरुवातीला ध्रुवपद धरून उभे राहायचे, नंतर एकादशीला कीर्तन करू लागले. पण जेव्हा तुकोबाऱ्यांची कीर्तन चालायला लागली तेव्हा दुसऱ्या कीर्तनकाराचं पोट दुखायला लागलं. म्हणजे कोणाचं? रामेश्वर भट्टाच्या लक्षात आलं आपलं दुकान बंद होण्याची वेळ आली, आणि मग कट कारस्थान सुरू झाले महाराज.
आणि खरंय महाराज, जी माणसं प्रगती पथावर जातात त्यावेळेस महाराज त्यांचे शत्रू दुपटीने तयार होत असतात. इतकं नाही सांगत, ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत असाल ना त्या क्षेत्रात आलेला प्रत्येकाला अनुभव आहे. सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, माणसाची उंची वाढायला लागली की तेवढेच शत्रू माणसाच्या पाठीमागे तयार व्हायला लागतात. आणि लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्हाला माणसं आडवाआडवी करायला लागतील, खेचायला लागतील, त्या दिवशी आपण समजायचे आपली उंची बरोबर चालली किंवा आपला मार्ग बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल. चांगल्या रस्त्याला आणि चांगल्या कामाला हे तयार होत असतो. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कामाला विरोधक हे तयार होत असतात महाराज. आणि त्याच्याशिवाय आम्हालाही कस लागत नाही. लक्षात घ्या, तुकोबारांना नको नको त्या पद्धतीने माणसं अडवायला लागली. अरे हा कुणबी वंशामध्ये जन्माला आलेला आहे आणि यांनी या ठिकाणी काय करतो तर वेदाच्या ऋचा म्हणायला सुरुवात केली. कारण स्वतः तुकोबारे सांगतात ना, वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा, येरानी वाहावा भार माथा. महाराज सांगतात बघा, वेदाचा अर्थ काय आहे तो आम्हाला विचारावा. तुकोबारांनी अभंग रचना करायला सुरुवात केली जगाच्या कल्याणाकरता. खरं सांगू तुम्हाला, ज्या दिवशी एखादी शंका तुम्हाला निर्माण होईल किंवा तुमचं मन उद्विग्न होईल तेव्हा तुम्ही ज्ञानोबारांना वाचा. तुम्हाला कधी तुम्हाला तुमच्या जीवनात अडचण वाटली, तुम्हाला तुमच्या समस्येचं समाधान होत नसेल तर माझ्या तुकोबारांना वाचा, म्हणजे तुकोबारांचा गाथा. असं एकही प्रश्न नाही की माझा तुकोबार आहे, माझे ज्ञानोबार आहे, तुम्हाला देऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. रामेश्वर भट्टांपर्यंत ही गोष्ट पोहोचली की एक या ठिकाणी सर्वसामान्य माणूस अभंग रचना करायला लागला. तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी रामेश्वर भट्टांनी बोलावलं गेलं आणि रामेश्वर भट्टांच्या पुढे तुकाराम महाराज उभे आणि तुकाराम महाराजांना विचारणा केली, का रे अभंगाच्या ऋचा म्हणतोस तू, अभंग रचना करतो? हो ना, मी करत नाही तर माझ्या मुखातून प्रत्यक्ष भगवान परमात्मा हे करून घेतो. आणि खरं महाराज, हे परमात्म्याचाच आदेश माझ्या तुकोबारांना होता. आत्ताच्या आत्ता ते अभंग रचना आहे ना, इंद्राणीच्या डोहामध्ये बुडून टाक, त्याच्या पुढे अभंग रचना करायची नाही. एवढं वाईट वाटलं महाराज. आपल्या स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली, जगाचा प्रपंच सुधारण्याकरता, जगाचा प्रपंच चांगला होण्याकरता ही गाथा निर्माण केली आणि ती गाथा या ठिकाणी हा इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवायला सांगतो. वाईट वाटलं, पण जड अंतःकरणामध्ये महाराज ती अभंग गाथा प्रत्यक्ष त्या समाजाने तशीच इंद्राणीच्या डोहात बुडवली नाही तर महाराज एवढा मोठा दगड बांधला ती वर येऊ नये म्हणून, आणि त्या दगडाला बांधून त्या ठिकाणी ती गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवली. माझ्या तुकोबारांनी अन्न पानाचा त्याग केला, 13 दिवसाचं अनुष्ठान मागलं. जोपर्यंत मी माझी गाथा निर्माण केली आहे भगवान परमात्मा मला देत नाही तोपर्यंत या ठिकाणी मी हलू शकत नाही. परमात्म्याने 13 दिवस माझ्या जगाच्या मालकाने माझ्या तुकोबारांच्या अभंग रचना ती गाथा त्या पाण्यामध्ये जशाला तशी ठेवली आणि 13 दिवसामध्ये माझ्या तुकोबारांचं सामर्थ्य एवढं होतं की ज्या दगडाला ज्या वह्या बांधल्या त्या दगडाला वर घेऊन त्या वह्या आल्या. महाराज आपण नेहमी म्हणत असतो, जडी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला ह्या. तुकोबारांच्या अभंगवाणीमध्ये जर किती सामर्थ्य बघा. प्रत्यक्ष जगाच्या मालकाला त्या वह्या जशाला तशा परत कराव्या लागल्या. जशा लाह्या जशा पाण्यावर तरतात ना तशी माझी अभंग गाथा माझ्या तुकोबारांची पाण्यावर तरायला लागली. महाराज हा सामान्य महिमा आहे? मला सांगतात मोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आणि त्याच्याही पुढे सांगतात महाराज एवढ्यांचा उद्धार झाला. वह्याला स्पर्श दगडाचा झाला. कोणाचा? आजही बरीच दगड आहेत ते त्या संघातही जात नाही आणि संघात गेले तरी त्यांच्यात काडी मात्र बदल होत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये कळलं पाहिजे महाराज अभंगाचा असं कितीतरी दगडाला कळत नाही महाराज की आपण त्याच्या सानिध्यात गेल्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे. निर्जीव कागदाच्या सानिध्यात दगड गेला निर्जीव तर त्याचं सुद्धा कल्याण झालं. पण अभंग गाथ्याच्या संगतीत आम्ही रोज अभंग म्हणतो.
आमच्यामध्ये परिवर्तन का होत नाही महाराज कळलं पाहिजे. संतांचा महिमा सामान्य नाही. मग निळोबाने विचारलं, बाबा आमचा उद्धार होईल का? महाराज सांगता शंका घेऊ नको, निश्चितच होईल. फक्त त्यांच्या संघात जा. शेवटचं चरण. निळामणती संगती निळामणे दगडाचा उद्धार साधूच्या संघाने होऊ शकतो. दगडाचा उद्धार जर साधूच्या संघाने दगडाचा उद्धार होऊ शकतो. साधूच्या संघाने जर रेड्याचा उद्धार होऊ शकतो, तर साधूच्या संघाने तुमचा आमचा दीनजनाचा उद्धार का होऊ शकत नाही? पण साधू पर्यंत आम्ही पोहोचलं पाहिजे. परिसाच्या संगतीत लोखंड गेलं की लोखंडाचं सुद्धा सोनं होतं, पण परिसापर्यंत आम्हाला जावं लागेल. ज्ञानोबाराय हे परिस आहे आणि तुम्ही आम्ही लोखंड आहोत. कितीही गंजलेला माणूस असू द्या, पण ज्ञानोबारायांच्या संगतीत गेला की त्याचं सोनं आहे. लक्षात घ्या महाराज. आज आमच्याकडे काय होतं विचार करा. पण ज्ञानोबारायांच्या संगतीत 4 वर्ष काढली, आमच्याही जीवनाचं कल्याण झालं, सार्थक झालं की ज्ञानोबारायांची कृपा आमच्यावर झाली. आमची पात्रता नसताना सुद्धा ही गादी त्यांनी आम्हाला प्राप्त करून दिली. तिकडं त्या रेड्यावर कृपा केली, इकडे याच्यावर ज्ञानोबारांचीच कृपा आहे ना महाराज. हे ज्ञानोबारांची कृपा आहे. त्यांच्या कृपेने तुमच्या पुढे थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. संकल्पित वेळेमध्ये थोडंसं चिंतन, थोडासा भाव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा, साधूचा उपदेश, साधूचा महिमा काय आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साहाने, आनंदाने या ठिकाणी बसला. आपण आलेल्या या ठिकाणी पालखीचं स्वागत केलं. चितगण सकाराम स्वामी महाराजांच्या पवित्र अशा पादुकाचं दर्शन घेऊन आपलंही जीवन आपण धन्य बनवलं. पण तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. ग्रामस्थ मंडळ गोवेकरांना मनापासून धन्यवाद देतो. मगासपासून पाहतो आमचे बाबा सुद्धा फार धडपड करत होते. आमचे अध्यक्ष असतील, आधी कोण, ही सर्वच मंडळी महाराज फार आटापिटा करतात. आल्यानंतर दादाला माझी ओळख नव्हती. मी म्हटलं कीर्तन चालू करायचं, तेवढे थांबा महाराज येऊ द्या. मी त्यांना हात जोडले. आता कुठल्याच अंगाने मी महाराज दिसत नाही, त्याच्यामुळे त्याने ओळखलं नसेल. नाही तेवढी दाढी, नाही तेवढी ढेरी, नाही तेवढी बॉडी, नाही तेवढी गाडी. त्यांनी सांगितलं महाराज आले का आपण कीर्तन चालू करू. मी हात जोडले, मी आलोय म्हणे. 6:30 इथं बसलोय.
हे ठीक आहे, करूया. आमचे स्पीकरवाले दादा बाहेर होते, ते आले त्यांच्यानंतर. असो, तुम्ही एवढे थकलेले भागलेले होते, पण 11 वाजले तरी तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद काही कमी होत नाही. कारण साधूचं दर्शन ज्या दिवशी होईल ना, त्या दिवशी आनंदाला पारावर राहत नाही. कितीही सांगित बसलं तरी आपण ऐकावं असं वाटतं महाराज. लक्षात घ्या, ही साधूची कृपा आहे. म्हणून कितीही सांगू नये. महाराज सांगतात 11 वाजेपर्यंत सांगावं. आता तेवढी वेळ आमच्याकडनं संपले. आपण इथं बसलात, मनापासून धन्यवाद. माझ्याकरता हे सर्व गुणीजनांनी मला साथ दिली, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. कारण एकट्याचा नो एक खेळ म्हणून मिळविला. माझ्या बरोबर आलेले हरिभक्त परायण चेतन महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचवण्याचं काम ज्याने केलं, दादा मनापासून तुला सुद्धा धन्यवाद. आपण या ठिकाणी बसलात, तुम्हाला धन्यवाद. मंडपाच्या बाहेर काही बसले असतील, त्यांच्याही बराच उठा बैठा चालू आहे, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. काही इकडं गेटच्या सेटरच्या जवळ बसले, दादा तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. कोणी पायरीवर बसून कीर्तन ऐकलं त्यांना धन्यवाद. कोणी घरात बसून कीर्तन ऐकलं त्यांना धन्यवाद. कोणी झोपून कीर्तन ऐकलं त्यांना साष्टांग दंडवत. ज्ञानेश्वर